खरं तर आज बीड जिल्ह्यामध्ये आहे। सकाळी मी नगर जिल्ह्यातून बीड मार्गे नांदेडला निघालेलो आहे। लातूरला ही बैठक आहे। महाराष्ट्रामधील अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या हक्क आणि अधिकाराची लढाई महाराष्ट्रभरामधून शेकडो कॉल तरुणांचे येत आहेत की आपलं सुद्धा आंदोलन उभं राहिलं पाहिजे। तुम्ही जे म्हणताय त्याची तारीख डिक्लेअर करा आणि रोड मॅप डिक्लेअर करा, अशा पद्धतीचे फोन कॉल्स पूर्ण महाराष्ट्रामधून येत आहेत। खऱ्या अर्थानं आपणही मुंबईला जायचं असा तरुणांचा आग्रह आहे, परंतु ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीतील सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे की कोणी मुंबईला निघालं म्हणून आपण मुंबईला जायचं का, हा तर खरा मोठा प्रश्न आहे। आपण मुंबईला जाण्यापेक्षा आपण महाराष्ट्रामधल्या जे शोषित आहेत, वंचित आहेत, संघटित नाही आहेत, अशा लोकांच्या वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, वेगवेगळ्या झडपी गटामध्ये आपण जायचं आणि जी लोक आपल्या प्रश्नावर आज बोलायला तयार नाहीत त्या लोकांना आपण इथून पुढच्या कालावधीमध्ये एक प्रोग्राम द्यायचा, त्यांना प्रश्न विचारायचा। ते लोकप्रतिनिधी विधानसभेतले सदस्य असतील म्हणजे आमदार, ते लोकप्रतिनिधी खासदार असतील, त्या लोकांना फक्त आपण जाऊन एकच प्रश्न विचारायचा की आमचं आरक्षण गेलंय, राहिलंय, संपलंय का अबाधित आहे। आणि मग आमचं आरक्षण संपणार असेल तर तुम्ही तुमच्या कायद्याच्या सभागृहामध्ये तुमची भूमिका काय, तुमच्या पक्षाची भूमिका काय, तुमच्या नेत्यांची भूमिका काय, हा प्रश्न गावगाड्यातल्या ओबीसी विजयंती मधल्या तरुणांना आणि ओबीसी विजयंती जनतेला, इथल्या लोकप्रतिनिधींना आम्ही विचारायला लावणार आहोत। कारण यांच्या आमदारकीचा, खासदारकीचा, यांच्या लोकप्रतिनिधित्वाचा मार्ग आमच्या वाड्यावरून, तांड्यावरून, वस्त्यावरून, गल्ल्यामधून, मोहल्ल्यामधून जातो। त्या लोकांनी प्रश्न नाही विचारायचे। सगळीच लोक शांत बसलेले आहेत। ओबीसीचा एकही आमदार बोलायला तयार नाही। ओबीसी म्हणून, ज्या ओबीसीचा फेस म्हणून तुम्हाला मंत्रिपद भेटली, त्यातला एकही मंत्री बोलायला तयार नाही। जे कोणी आंदोलक बोलतायत ते चुकीचं बोलतायत का बरोबर बोलतायत यावर व्यक्त व्हायला तयार नाहीत। महाज्योतीला निधी मिळत नाही त्यावर बोलायला तयार नाहीत। ओबीसीची 20 महामंडळे या सरकारनं निवडणुकीला सामोरं जात असताना विधानसभेच्या 20 महामंडळं डिक्लेअर केली, पण त्या महामंडळांना अजूनही अध्यक्ष मिळालेला नाही। बजेट तर पुढची गोष्ट। त्यामुळे मनोज जरांगे यांनी जे मुंबईला निघालेले आहेत, आता ते आरक्षण ओबीसी मधूनच घेतल्याशिवाय आम्ही माघार फिरणार नाही असं बोलतायत। मग ते राजकीय आरक्षण आहे, त्यामध्ये नोकऱ्यामधलं आरक्षण आहे, सगळ्या सोयऱ्यांचा विषय आहे, सरसकट आहे आणि लाखो कुणबी सर्टिफिकेट घेतल्याचा त्यांचा दावा आहे। शिंदे समितीला वारंवार मुदतवाढ मिळते आहे। शिंदे समिती कोण? शिंदे समिती एखादा महसुली पुरावा कुणब्याचा सापडला म्हणजे ते सोशली बॅकवर्ड आहेत असं ठरवण्याचा अधिकार शिंदे समितीला दिला आहे का? शिंदे समितीचा संविधानिक अधिकार कोणता? शिंदे समितीला या महाराष्ट्र शासनाने कोणते आदेश दिलेले आहेत? हे प्रश्न या महाराष्ट्रातल्या ओबीसीला कळले पाहिजेत। शिंदे समिती म्हणजे फक्त कुणब्याची नोंद शोधणार का शिंदे समिती ओबीसीचं सर्टिफिकेट देणार? हे प्रश्न मिळाले पाहिजेत, या प्रश्नाची उत्तर मिळाली पाहिजेत। तेव्हा महाराष्ट्रातला ओबीसी प्रचंड जो सुशिक्षित तरुण आहे, नोकऱ्यामधला रोस्टर पाळला जात नाही, नोकर भरतीमध्ये रोस्टर पाळला जात नाही, बदलीच्या धोरणामध्ये रोस्टर पाळला जात नाही, महाज्योतीला निधी मिळत नाही, पंचायत राजमध्ये आज गावोगावी कुणब्याची सर्टिफिकेट काढली गेलेली आहेत। हीच लोक उद्या पंचायत राजमध्ये निवडणुकीला उभी राहणार आहेत। तेव्हा सक्षम असणारे, शासक असणारे, राज्यकर्ती जमात म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे, ज्यांनी या महाराष्ट्राची समाजव्यवस्था गावगाडा रन केलाय, तीच माणसं जर गावगाड्यातल्या बलुत्याच्या, आलुत्याच्या, भटक्यांच्या या प्रतिनिधींच्या विरोधामध्ये उभी राहिली तर त्या स्पर्धेमध्ये ही टिकतील का लोक? तेव्हा शरदचंद्रजी पवारांनी मंडल यात्रा काढण्याऐवजी मनोज जरांगेंचं आंदोलन मोठं केलं, त्यांच्या मागण्यांना खतपाणी घातलं, बेकायदा मागण्या असताना सुद्धा आणि एवढा प्रगाढ राजकारणामधला अनुभव असताना, ज्यांना लोकनेता म्हटलं जातं, ज्यांची महाराष्ट्रावर छाप आहे, त्या शरदचंद्रजी पवारांनी पार्शिलिटी केली। लोकसभेला त्याचा फायदा झाला, तसाच विधानसभेला त्याचा फायदा होईल या ते आविर्भावामध्ये होते, परंतु विधानसभेला कमालीचा ओबीसी भटके विमुक्त एकत्र आले आणि शरदचंद्रजी पवार यांच्या महाविकास आघाडीला कात्रजचा घाट त्यांनी दाखवला। मग आता ओबीसी आपल्यापासून दूर गेलाय,
तर आता आपण काय करायचं? एका बाजूला जरांगेला तू चल मुंबईला म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींना म्हणायचं चला नागपूरमधून तुम्ही मंडल यात्रा काढा. ही जी काही एक दोगली नीती शरदचंद्रजी पवार आणि त्यांचा पक्ष राबवतोय, मंडल यात्रा काढण्याचा शरदचंद्रजी पवारांना कोणता नैतिक अधिकार आहे? कधीतरी एकदा शरदचंद्रजी पवार जी खूप मोठे नेते आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, देशाचे नेते राहिलेले आहेत, त्यांनी कधीतरी येऊन महाराष्ट्रातल्या ओबीसींना सांगितलं पाहिजे पवारसाहेब नाही आवडलेलं ओबीसींना, कारण तुम्ही एका बाजूला जरांगेंना एवढं रसद पुरवली, त्यांचं संपलेलं आंदोलन तुम्ही उठवून बसवलं आणि तुम्ही आता मंडल यात्रा काढताय. कळलेलं नाही ह्या महाराष्ट्रातल्या ओबीसींना. ओबीसी प्रचंड संभ्रमावस्थेत आहे आणि त्या ओबीसीच्या या भावनांना, या आवाजाला दिशा देण्याचं काम आम्ही येऊ घातलेल्या 3-4 दिवसामध्ये आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आंदोलन कसं असेल, ती संघर्ष यात्रा असेल का, ती कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये जाईल, किती किलोमीटरचा रोडमॅप असेल, किती दिवस यात्रा चालेल आणि किती दिवस किती सभा होतील आणि मग ओबीसींना काय लाईन द्यायची, या संदर्भात आम्ही 2-4 दिवसामध्ये मोठी पत्रकार परिषद घेऊ आणि ओबीसीच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करू. ऐन गणपतीच्या पिरियडमध्ये मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जाणार आहेत आणि तशी तयारी पण झालेली. काय परिणाम होऊ शकतो आणि सरकार खरंच या संपूर्ण प्रकरणाकडे कशा पद्धतीने लक्ष देत आहे आणि सरकारच्या वतीनं हे आंदोलन थांबवण्यासाठी किंवा इतर कुठले प्रयत्न केले जातात तर आता खूप मोठ्या प्रमाणात लोक असतात. हे बघा, 100 गाड्या जरी मुंबईला गेल्या तरी मुंबईचं ट्रॅफिक जाम होणार आहे. त्यामुळं मुंबईमधली कायदा आणि सुव्यवस्था निश्चित बिघडणार आहे. आम्ही गेल्या 8-10 दिवसापासून महाराष्ट्रासमोर सांगतोय. मुळात अशा पद्धतीनं झुंडशाही, तीही गणपती उत्सवच्या कालावधीमध्ये, अशा पद्धतीच्या झुंडशाहीने जर मुंबईमध्ये गेलोत तर मुंबईमधल्या सर्वसामान्य माणसाचा, नोकरदारांचा, चाकरमानी माणसांच्या खूप मोठ्या समस्या तिथं उभ्या राहणार आहेत आणि मुंबईमध्ये दंगल घडू शकते, हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन आणि त्यांचा गुप्तचर विभाग, त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना असायलाच पाहिजे, असेलच, आणि ते या आंदोलनाला बरोबर सांभाळतील असा आज रोजी आमचा विश्वास आहे. परंतु यामधून महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी दुही निर्माण होणार आहे. बेकायदा मागण्यांना खतपाणी घातलं जाणार आहे आणि ओबीसी याला प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रामध्ये निश्चित इथल्या गव्हर्नमेंटला जाब विचारतील आणि इथल्या वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांना जाब विचारतील. दुसरीकडे शरद पवार यांची जी मंडल यात्रा आहे ती सुरू होते. आता तुम्ही सांगत असताना की त्यांना नैतिक अधिकार नाही, तर मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये शरद पवारांचं आणि ओबीसी संदर्भात शरद पवारांचं काही योगदान आहे का नाही? हे बघा, मंडल आयोग ज्यावेळी भारतभरामध्ये, ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या 9 जजेसच्या खंडपीठानं मंडल आयोग इम्प्लिमेंट संदर्भातला निर्णय आला, तो निर्णय आल्यानंतर पूर्ण भारत देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीचं एक्झर्शन कुणी केलं असेल तर ते बिहारनं केलं, महाराष्ट्रानं पहिल्यांदा केलं. असं जर कोण सांगत असतील तर ती ओबीसीच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्यासारखं आहे. शरदचंद्रजी पवार आणि मंडल आयोगाची देशभरातली अंमलबजावणी आणि त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार, एवढा एक योगायोग सोडता शरदचंद्रजी पवारांचं आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणी संदर्भातलं कुठलंही योगदान नाही, हे मी पूर्ण दाव्यानिशी, जबाबदारीनं, विचारानं संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितोय. गेल्या 1.5-2 वर्षापासून जरांगेंनी आंदोलन उभं केलं. ओबीसीच्या आरक्षणाची चौकट आज रोजी उद्ध्वस्त झालेली आहे. लाखो सर्टिफिकेट जर दिली गेली असतील तर ओबीसीचं आरक्षण उरलंय कुठं, वाचलंय कुठं? त्यामुळे शरदचंद्रजी पवारांनी एका बाजूला ओबीसीच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त केलेली आहे, की ज्यांनी जरांगे पाटलांना खूप मोठा सपोर्ट केला, रसद पुरवली आणि शासन बळी पडलेलं आहे त्याला. शिंदे समिती म्हणजे ओबीसी आरक्षण संपल्यात जमाय. आणि जर मग असं झालं असेल तर शरदचंद्रजी पवार कुठल्या तोंडानं त्या नागपूरमधून मंडल यात्रा काढतायत? त्यामुळं शरदचंद्रजी पवारांनी या गोष्टीचं कुठंतरी अनालिसिस करावं. एका बाजूला मंडल यात्रा काढायची आणि दुसऱ्या बाजूला जरांगेंना रसद पुरवायची आणि चलो मुंबई म्हणायचं. हे न कळण्या एवढा ओबीसी येडा वाटला का आता? पवारसाहेब, या गोष्टीवर तुम्ही व्यक्त झालं पाहिजे. भाजप सत्तेत यायच्या अगोदर ओबीसी हा डीएनए आहे असं म्हणत होतं. आज देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. खरंच ओबीसी आरक्षण बचावाच्या अनुषंगाने त्यांची भूमिका वाटते का? आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर नागपूरमधून ही जशी मंडल यात्रा सुरू केली गेली, त्याचबरोबर आता मनोज जरांगे पाटील 29 तारखेला मुंबईला सुद्धा जात आहे. एवढं सगळं होत असताना मुख्यमंत्री म्हणून जी भूमिका घेत आहेत ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी, ती योग्य आहे असं वाटतं का? आणि याच्यामध्ये अपयश कोणाचं? हे बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी
जी शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना, की या महाराष्ट्रातल्या 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेली आहे, उत्तरदायित्वाची शपथ घेतलेली आहे, संविधानिक अधिकार टिकवण्याची शपथ घेतलेली आहे आणि घटनात्मक मूल्यांनुसार हे राज्य चालवण्याची शपथ घेतलेली आहे. यामध्ये जर महाराष्ट्रामधल्या छोट्या घटकांचं जर आरक्षण उद्ध्वस्त होणार असेल तर मला वाटतंय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कधीतरी ॲज पर कॉन्स्टिट्यूशन बोलावं, कायद्याप्रमाणे बोलावं. हे ओबीसीचं आरक्षण म्हणजे कुणाला दिलं जातं, का दिलं जातं, कशासाठी दिलं जातं, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय आहे, कधीतरी तुम्हाला खऱ्याला सामोरं जावं लागणार आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही प्रत्येक वेळी जर निवडणुकीचा विचार केला, प्रत्येक वेळी जर माझा पक्ष निवडून येईल का हरेल का मला फटका बसेल, तोटा होईल, असं जर इथले पक्ष जर दुय्यम भूमिका घेणार असतील, महाराष्ट्रातला कुठलाही पक्ष यावरती उघड बोलायला तयार नाही, ओबीसीची बाजू घ्यायला तयार नाही. जर त्यांना 14-15% मराठा समाजाच्या मताची भीती वाटत असेल तर या महाराष्ट्रातल्या 50%हून जास्त ओबीसींच्या मताची भीती इथल्या राज्यकर्त्यांच्या, इथल्या आमदारांच्या, इथल्या खासदारांच्या मनामध्ये धास्ती निर्माण होईल. अशा पद्धतीचं ओबीसीचं एकीकरण, ओबीसी एकता आंदोलन, ओबीसीनो चला आपल्याला एक व्हायचंय, हे आंदोलन आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात उभं करू. 15% मतदारांना जर एवढे हे घाबरत असतील तर 50% मतदार या महाराष्ट्रामध्ये काय करून दाखवू शकतो हे आम्ही इथल्या राज्यकर्त्या लोकांना दाखवून देऊ. ओबीसीचे जे काही नेते सत्तेमध्ये आहेत, ज्यामध्ये भाजप नेते पंकजा मुंडे असतील, त्याच्याबरोबर छगन भुजबळ मंत्री असतील, हे मात्र या संपूर्ण प्रकरणावरती शांत आहेत. दुसरीकडे गोपीचंद पडळकर असतील, जे सत्तेमध्ये जेवढे नेते आहेत ते सगळेजण शांत आहेत. हे सगळं होत असताना हे उघड्या डोळ्याने बघतात. ते बघा, हे त्या पक्षाच्या अजेंड्यावर निवडून आलेले आहेत. पण त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्हाला मतदान कुणी केलंय आणि कुणाच्या विरोधात केलंय हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तुम्हाला पराभूत करण्याचं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये कुणी रचलं, त्याच्या पाठीमागे कुठला पक्ष होता, कुठला नेता होता, हे यांनी याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि या सगळ्या लोकांनी ही जाणीव ठेवून ओबीसीच्या प्रश्नावर जर हे नेते नाही बोलले तर मला वाटतं इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसींना निश्चित आपल्या हक्क अधिकारासंदर्भातली भूमिका घ्यावी लागेल. मात्र ते जर भूमिका घेत नसतील तर तुम्ही त्यांना भूमिका घ्यायला लावणार का, किंवा ते जर महाराष्ट्रभर फिरत असतील तर त्यांना काय इशारा असेल? त्यांना इशारा असा असेल की आपण ज्या ओबीसीचा फेस म्हणून तुम्ही ज्या विधानसभेत गेलात, ज्या लोकसभेमध्ये गेलात, ज्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला स्थान मिळालं, तुम्ही फक्त संविधानिक भूमिका घ्या. आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही आमच्या आंदोलनात सामील व्हा, तुम्ही कुणाला तरी टार्गेट ठेवून बोला, अशी कुठलीही अपेक्षा नाही. फक्त घटनेमध्ये जे अपेक्षित आहे तेवढंच लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे. कारण तुम्ही कायद्याच्या सभागृहाचे सदस्य आहात. तुम्ही जर मूग गिळून गप्प बसलात, तुम्ही जर आता हे हक्क अधिकार वाचवण्यासंदर्भात तुम्ही नाही भूमिका घेतली तर ओबीसीची लेकरं, ओबीसीचे तरुण तुम्ही ज्यावेळी निवडणुकीला आमच्या घरी याल, आमच्या वाड्यावर याल, आमच्या तांड्यावर याल, आमच्या वस्त्यावर याल, त्यावेळी आम्ही तुम्हाला निश्चित प्रश्न विचारू की ओबीसीचं आरक्षण ज्यावेळी संपत होतं, ज्यावेळी ओबीसी आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त होत होती, त्यावेळी तुमची भूमिका काय होती, तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रमुखाला हे समजावून सांगितलं का, हा प्रश्न या महाराष्ट्रामधला ओबीसी या लोकप्रतिनिधींना विचारेल. भाजपचा डीएनए ओबीसी राहिला का? भाजपचा डीएनए मंत्रिमंडळाकडे बघितलं आणि आत्ताचं धोरण बघितलं, बजेट बघितलं महाराष्ट्रातलं, तर मला तसं कुठेही वाटत नाही. पण भाजपला आम्ही 8-10 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय की तुम्ही हे ओबीसीचे प्रश्न सोडवा. 20 महामंडळ आहेत, त्या 20 महामंडळाचे अध्यक्ष नेमा, त्यांना 10-20 हजार कोटीचा निधी द्या, हे आम्ही मानतोय. महाज्योतीचे प्रश्न सोडवा. दुजाभावाची वागणूक महाज्योतीच्या म्हणजे ओबीसीच्या मुलांच्या बाबतीमध्ये इथले महाराष्ट्राचे अर्थमंत्री, वित्त नियोजन खात्याचे मंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून दुजाभावाची वागणूक या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळते. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यावर व्यक्त झालं पाहिजे. जरांगे पाटील आणि तुमची भूमिका जी आहे त्या भूमिकेमुळे जी काही गावगाड्यातील जातीय सलोखा असेल तो बिघडतो असं तुम्हाला वाटत नाही? मग ओबीसीनी गप्प बसायचं असं म्हणणं आहे का तुमचं? तेच विचारतो तुम्हाला. ओबीसी हे बघा ओबीसीनी शांत बसायचं, ओबीसीचे हक्क अधिकार सोडून द्यायचे. मला तुम्हीच सांगा, जर जरांगे पाटील म्हणतायत तसे जर सरसकट जर कुणब्याची सर्टिफिकेट मिळाली असतील, लाखो सर्टिफिकेट इश्यू झाले असतील, तर त्यांच्या स्पर्धेमध्ये गावगाड्यातला मी कायम नावं घेत आलोय, बलुता, अलुता, एखादा कुंभार, एखादा बेरड रामोशी, एखादा नाभिक, एखादा सुतार, एखादा कुडमुड्या जोशी, एखादा मेडंग्या जोशी, एखादा पारधी त्यांच्या तुलनेमध्ये टिकू शकतो, त्यांच्याबरोबर कॉम्पीट करू शकतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे, शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, 2 उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, जरांगे पाटलांची मागणी जर तुम्ही मान्य केली तर गावगाड्यातला ओबीसी या महाराष्ट्रामध्ये
अस्तित्वात राहील का? त्याचं प्रतिनिधित्व या महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये राहील का? एखादा शिक्षक, एखादा नगरसेवक, एखादा सरपंच या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला भेटेल का? म्हणजे झुंडशाहीच्या जोरावर एखादा जर मोर्चा घेऊन मुंबईला आला आणि त्याला जर तुम्ही बळी पडणार असाल, ती शिंदे समिती नावाची कुठली तरी समिती आहे, तिची संविधानिक तिची व्याप्ती किती आहे हे महाराष्ट्राला माहिती नाही. त्यांनी नोंदी शोधायच्या आणि तुम्ही सर्टिफिकेट इश्यू करायचे. कुणाला अधिकार आहे सर्टिफिकेट इश्यू करण्याचा? आणि कास्ट व्हॅलिडिटी मिळत नाही म्हणून तुम्ही आंदोलन करता. मला वाटतंय कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणारे, कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी देणारे ह्या स्वायत्त संस्था आहेत, त्यांना न्यायिक अधिकार आहेत. न्यायिक संस्थावरती एखादा नॉलेज नसलेला, एखादा आडाणचोट माणूस न्यायिक व्यवस्थेवरती दबाव टाकू शकतो. आणि आमची सर्टिफिकेट आम्हाला अडवाल तर बघा. अरे ही हुकुमशाही झाली. लोकशाहीची तत्व पायदळी, लोकशाही न मानणारी माणसं आहे ती. यांना खरं तर राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे. अशा पद्धतीचं आंदोलन या प्रत्येकाला नोटीस गेली पाहिजे की तुम्ही महाराष्ट्रामधल्या 12-13 करोड जनतेच्या, अरे इथं एक गावगाड्यामध्ये एकच घर असतं. गावात एका मुलाण्याचं घर असेल, गावगाड्यातल्या एका छप्परबंद माणसाचं घर असेल, तो एकटाच आहे. तो मोर्चा नाही काढू शकत. नाभिक कधी मोर्चा नाही काढू शकत. आणि मोर्चा काढला तर तो हक्क अधिकाराची भाषा नाही बोलू शकत, कारण तो व्यवसाय करतोय गावगाड्यात. त्याला टार्गेट केलं जाऊ शकतं, त्याचं घर उद्ध्वस्त होऊ शकतं. त्याच्यावर हल्ले या बीड जिल्ह्यात झालेत. मुख्यमंत्री महोदय, सर सकट जर तुम्ही या जरांगेच्या नादाला लागून उलटे पालटे निर्णय घेतले तर गावगाड्यातल्या ओबीसीनी जायचं कुठं? त्यांची संख्या 50 ते 60% आहे. मी वारंवार सांगतोय, आम्ही विवेकाचा आवाज, ओबीसीचा आवाज उठवत असताना आम्हाला टार्गेट केलं जात आहे. मला रोज शेकडो कॉल येत आहेत. आज मी बीड जिल्ह्यात आलोय, एकही पोलिसाचं संरक्षण आपल्याला इथं मिळालेलं नाही. तरीही जीव हातामध्ये घेऊन, जीव तळ हातावर घेऊन मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय. माझ्या जर जीवाला काही झालं, मुख्यमंत्री महोदय, याला जबाबदार तुम्ही असाल. ओबीसीची भाषा बोलायची नाही. काय बोललो आम्ही? कधी आम्ही कुणाला शिव्या दिल्या? अरे गावगाड्यातला माणूस, या माणसाचं काय होईल? हे इथं मला देश पातळीवरती जावं लागेल. महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी ज्या महाराष्ट्रात जन्म घेतला, त्या महाराष्ट्रामधले ओबीसीचे हक्क आणि अधिकार संपलेले आहेत. महाराष्ट्रामधला रोस्टर संपलेला आहे. महाराष्ट्राच्या नोकर भरतीमध्ये मायक्रो ओबीसींना कुठंही स्थान मिळत नाही. कुठंही मंडल आयोगाच्या ज्या 2च शिफारशी, शिक्षण आणि नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व आज रोजी पायदळी तुडवलं जात आहे. हे मला देशाच्या पातळीवर सांगावं लागेल. आपण आता बोलताना बोलले की मला धोका आहे. कोणाकडून धोका आहे स्पष्ट सांगा. हे बघा, रोज शेकडो कॉल येत आहेत. आम्ही ओबीसीची बाजू मांडतोय, आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे असं म्हणत असताना या महाराष्ट्रामधले रात्री 1 वाजता, 1:30 वाजता, 2 वाजता, 3 वाजता कॉल येत आहेत. आम्ही बघून घेऊ. उद्या कुठं चाललायस? उद्या कुठं चाललाय आम्हाला माहिती आहे. तू कुठल्या मार्गावरून जाणार आहे आम्हाला माहिती आहे. तू कुठं थांबणार आहेस आम्हाला माहिती आहे. एवढं सगळं घडत असताना इथल्या पोलीस प्रशासनाला याची कुठल्याही पद्धतीची आमची फिकीर नाही, असं मला तुमच्यासमोर दुर्दैवानं बोलावं लागतंय. पण आम्ही घाबरणारे नाही आहोत, आम्ही थांबणारे नाही आहोत. गावगाड्यातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या हक्क आणि अधिकाराची लढाई निश्चित लढणार आहोत. जीव गेला तरी चालेल, गोळ्या घातल्या तरी चालतील. तुम्ही म्हणाल अभिनिवेशाने बोलताय का? तुम्ही म्हणताय परिस्थिती स्फोटक बनवण्यासाठी बोलताय का? माझ्यावर एवढे 3, 4, 5 वेळा हल्ले होऊन सुद्धा जर इथल्या सरकारला जर ओबीसीचा आवाज उठवणाऱ्याची फिकीर नसेल तर मी निषेध व्यक्त करतो इथल्या व्यवस्थेचा. सर्वसामान्य मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का आणि कशा पद्धतीने ते दिलं पाहिजे, काय म्हणणार? हे बघा, सर्वसामान्य जो आरक्षण ही मुळात गरिबी हटावची योजना नाही, राशनचं दुकान नाही. रिझर्वेशन या शब्दाचा अर्थ अगदी साध्या भाषेमध्ये सांगतो, कारण मी स्टेट बॅकवर्ड कमिशनचा माझी एक्स मेंबर आहे. रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन. रिझर्वेशन हे प्रतिनिधित्वासाठी आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व आहे. रिझर्वेशन मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या घरातला कलेक्टर होईल, डोक्यातनं काढून टाका. रिझर्वेशन मध्ये तुम्ही गेला म्हणजे प्रत्येक पोराला मेडिकल ऍडमिशन मिळेल, डोक्यातनं काढून टाका. रिझर्वेशन मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या घरात आमदार खासदार होतील, डोक्यातनं काढून टाका. रिझर्वेशन म्हणजे त्या समूहाचा किमान एक तरी प्रतिनिधित्व तिथं सिलेक्ट झाला पाहिजे आणि त्या समूहाची भावना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये, त्या कायद्याच्या सभागृहामध्ये, त्या एकूण आस्थापना विभागामध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन तिथं असलं पाहिजे, म्हणून रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन. रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. गरिबी हटावसाठी सोशल वेलफेअर आहे,
सोशल असिस्टन्स आहे, शासनाच्या अनेक योजना आहेत ना गरिबी हटवण्यासाठी. अहो गरिबी येते आणि जाते, एखाद्या पिढीमध्ये गरिबी येते जाते, कर्तृत्वानं येते जाते. पण सामाजिक मागासले पण, अरे एखाद्या नाभिकाचा मुलगा त्याच्या घरामध्ये जन्माला आला तर जन्मजातच त्याच्यावर नाभिकाचा शिक्का पडतो. एखाद्या बेरेड समाजाचा मुलगा त्या घरात जन्माला आला तर जन्मजात त्याच्या कपाळावरती गुन्हेगारीचा शिक्का पडतो. एखादा जोशाच्या घरामध्ये जन्माला आला, एखादा बंजारा समाजामध्ये जन्माला आला, तांड्यावर जन्माला आला, जन्मजात त्याच्यावर जातीचा शिक्का पडतो. गेल्या 400-500 वर्षापासून ज्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे. कुणी सांगितलं तुम्हाला की आरक्षण म्हणजे गरिबी हटवण्यासाठी आहे म्हणून? आमची गरिबाची पोरं, आमची गरिबाची पोरं. श्रीमंती गरिबी येते जाते, पण सामाजिक मागासले पण जन्मानं मिळतो. शेकडो वर्ष आमच्या बापजाद्यांनी या व्यवस्थेमध्ये खपलेल्या आहेत. त्यांनी दुय्यम वागणूक सहन केलेली आहे. ज्यांनी अन्याय, अत्याचार, शोषण सहन केलंय त्या जातीत जन्माला आला म्हणून. यासाठी रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन. रिझर्वेशन इज इक्वल टू नॉट गरिबी हटाव प्रोग्राम. कसं सांगायचं, किती सांगायचं? अरे तुमचे कोण जजेस आहेत? कुठल्या तुमच्या समितीचे अध्यक्ष आहेत? एकदा ओपन डायसला बोलवा त्यांना समोर, आम्ही संविधानाची तत्व त्यांना समजावून सांगू. हे लक्ष्मण हाके पदरचं नाही बोलत, सुप्रीम कोर्टाचं 650 पानाचं जजमेंट आहे. एखाद्या रेव्हेन्यू डॉक्युमेंटमध्ये जर कुणब्याची नोंद सापडली म्हणजे तुम्ही सोशली बॅकवर्ड हे सांगितलं कुणी तुम्हाला? तुम्हाला सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला स्टेट बॅकवर्ड कमिशन समोर जावं लागेल, तुम्हाला न्याय व्यवस्थेसमोर जावं लागेल, तिथं तुमचं सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह व्हावं लागेल, तरच तुम्हाला गावगाड्यातल्या या बलुत्याच्या, आलुत्याच्या, भटक्याच्या यांच्या आरक्षणामध्ये सामील होता येईल. अदरवाईज हा घटनेशी द्रोह असेल. अदरवाईज गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकांच्या हक्क आणि अधिकाराचं ही सगळी चौकट उद्ध्वस्त झालेली असेल. आरक्षणाची मागणी करत असताना जरांगे पाटील जातीवाद करतात असं म्हणताय? प्रश्नच नाही. जात वर्चस्वाची भावना. अरे लक्ष्मण हाके निघाला तर किती माणसं आलीत, लक्ष्मण हाकेला मतं किती पडले, हे सोशल डिस्क्रिमिनेशन नाही? बीड जिल्ह्याचा खासदार बजरंग सोनवणे म्हणतो की ह्याला मतं किती पडलेत, हा ग्रामपंचायत सदस्य व्हायच्या लायकीचा आहे का? अरे हो ना, आम्ही शोषित आहोत, वंचित आहोत, दलित आहोत, भटके आहोत, मेंढपाळाचा पोरगा आहे. तुमच्यासारखे जागीरदार वतनदार नाही ना आम्ही, आम्हाला कशी पडतील मतं? पण आमची लाखो मतं मात्र तुम्ही घेता. या महाराष्ट्रामध्ये ज्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या शरदचंद्रजी पवारांना आम्ही तिकीट मागितलं होतं, नाही दिलं. ते म्हणले तुझ्याकडे पैसे किती आहेत, तुम्ही किती पैसे खर्च करू शकता? तेवढे पैसे खर्च करायचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता. पण त्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 7 लाख मतं मी ज्या समाजात जन्माला आलो त्या फक्त एका समाजाची होती. शरदचंद्रजी पवार, तुम्हाला मंडळ यात्रा काढायची वेळ नसती लागली. आम्ही पुढे येऊन सांगितलं असतं की पवार साहेब हे सोशल जस्टिस पाळणारे आहेत. पण आज दुर्दैवानं आम्हाला सांगावंसं वाटतं, एका बाजूला मंडळ यात्रा काढायची आणि दुसऱ्या बाजूला घरामध्ये किती पदं तुमच्या. हा कुठला मंडळ आयोग, हा कुठला सोशल जस्टिस? पवार साहेब, माणसं मला म्हणतात तुम्ही पवारांवर टीका करता. हेच शरदचंद्रजी पवार या महाराष्ट्रामधल्या 300 ते 400 संस्थांचे अध्यक्ष आहेत. कुणावर बोलायचं आम्ही? या पवार साहेबांनी यावं पुढं. काय म्हणून तुम्हाला कुणी अधिकार दिला मंडळ आयोगाची यात्रा काढायचा? गेली 1.5 वर्ष महाराष्ट्र जळत असताना तुम्ही पुढे नाही बरं आला, ओबीसीच्या बाजूने एक शब्द नाही बोलला तुम्ही, आणि आता मंडळ यात्रा. हे मला वाटतंय सवतीच्या डोळ्यातले अश्रू आहेत. शरदचंद्रजी पवार म्हणजे करायचं एक आणि दाखवायचं एक. त्यामुळे पवार साहेब, तुम्ही ओबीसीला येड्यात काढण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही एकीकडे म्हणताय की ओबीसी प्रमाणपत्र ज्या पद्धतीने वितरित केले जात आहे ते म्हणजे घटनेचा द्रोह आहे, घटनेच्या विपरीत आहे. दुसरीकडे सरकारनं समिती नेमून ते सर्रास प्रमाणपत्र वाटप केले जात आहेत. मग सरकार कुठेतरी या सगळ्या मागणीला पाठबळ देत आहे. सरकार टाइमपास करतंय. कारण असे सर्टिफिकेट इश्यू करण्याचा शिंदे समितीला कधीही अधिकार नव्हता. नाही, जबाबदारीनं सांगतोय. शिंदे समितीला सुद्धा तुम्ही हा प्रश्न विचारू शकता. सर्टिफिकेट किंवा नोंदणी पाहणं इथपर्यंत मर्यादित अर्थ त्या शिंदे समितीचा आहे. त्या सर्टिफिकेटद्वारे ओबीसीचं रिझर्वेशन भेटलं पाहिजे हा त्यांना अधिकार नाही. त्यांनीही वेळोवेळी सांगितलेलं आहे. त्यामुळं अहो, एखाद्या भटक्याच्या पोराचं एखादं सर्टिफिकेट काढायचं झालं तर ते सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी 6 महिने खेटे घालावे लागतात. 1960 पूर्वीचे पुरावे मागितले जातात.
एका भटक्याच्या पोराला, एका बलुत्या आलुत्याच्या पोराला सर्टिफिकेट काढायला 6-6 महिने जात असताना सरकार टेबल लावून तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू करताय. असं सरकार करू शकतं? अरे सर्टिफिकेट मागायचं असतं, मागितल्यानंतर त्याची छाननी होते, छाननी झाल्यानंतर सर्टिफिकेट इश्यू झाल्यानंतर ते व्हॅलिड का इनव्हॅलिड, इथं स्वायत्त संस्था आहेत त्यात व्हॅलिड का इनव्हॅलिड ठरवण्यासाठी गव्हर्नमेंटला कोणी अधिकार दिला असा टेबल लावून पार्शली सर्टिफिकेट काढून देण्याचा? आज इथं कुणब्याची सर्टिफिकेट काढायला 25,000पासून 4 लाखापर्यंत बोली आहेत. जसजशा पंचायत राजच्या निवडणुका समोर येतील तशी लाखो रुपये मोजून कुणब्याची सर्टिफिकेट या महाराष्ट्रात घेतली जात आहेत आणि ओबीसीचं आरक्षण संपवलं जात आहे. हे मला इथं खेदानं नमूद करावं असं वाटतंय. तुम्ही सध्या मराठवाड्यात दौरे करताय, तुमचे ओबीसीचे नेते आणि सरकार या आंदोलनाकडे तुमच्या गांभीर्याने पाहत नाही. त्यांना या गोष्टीची किंमत मोजावी लागेल. निश्चित आम्हाला काय होणार आहे, आमचं काय होणार आहे आम्हाला माहिती नाही. आमचा बळीही जाईल, कारण आम्ही पॉलिटिकल इंटेन्शननं काम करत नाही आहोत. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर आहेत म्हणून काम करत नाही आहोत. आम्ही गावगाड्यातल्या ओबीसीचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून काम करत आहोत. एकीकडे ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची भाषा तुम्ही बोलताय, मात्र दुसरीकडे ओबीसीवरती जो अन्याय झालेला आहे त्याच्या पाठीशी किंवा त्याला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही रस्त्यावरती उतरलाय असं दिसत नाही. स्पेसिफिकली माझं जसं याचं प्रकरण आहे परळीचं महादेव मुंडे हत्या प्रकरण, या प्रकरणामध्ये तुम्ही कधी हे बघा, महादेव मुंडेंच्या ज्या भगिनी आहेत आमच्या त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत जी घटना घडली त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत. पण त्या प्रकरणाचं जे राजकीयकरण केलं गेलंय, ज्या लोकांकडून केलं गेलंय, हे काहीतरी हेतू डोळ्यासमोर ठेवून केलं गेलंय. मी अगदी जबाबदारीनं सांगतो, ज्या कोणी लोकांनी हा विषय लावून धरलाय आणि आम्हाला ट्रोल करणे किंवा आम्हाला टार्गेट करून लावून धरलाय, त्याच लोकांनी कधी आमच्या कैलास बोराडेच्या संदर्भात अवाक्षर काढलं नाही, कधी माऊली सोट याच्या संदर्भात अवाक्षर काढलं नाही. त्यांना जर सिलेक्टिव्ह प्रकरणं चालत असतील आणि ते राजकीय हेतूनं काम करत असतील तर लक्ष्मण हाके गावगाड्यातल्या 50 ते 60% लोकांच्या प्रश्नावर भांडतोय, बोलतोय, महाज्योतीवर बोलतोय, रोस्टरवर बोलतोय, मुंबईत जाऊन समुद्रात उड्या मारतोय. माझ्यासमोर अनेक प्रश्न आहेत ना, आणि कायदा आणि सुव्यवस्था आहे ना, न्यायव्यवस्था आहे, त्याच्यासमोर या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. त्यामुळे पॉलिटिकल इंटेन्शननं मी काम करणारा माणूस नाहीये. मात्र त्या भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे. न्याय यामध्ये न्याय मिळाला नाही पाहिजे असं कसं काय म्हणू शकतो लक्ष्मण हाके? लक्ष्मण हाके त्या भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे असंच माझं म्हणणं आहे. आणि जो कोणी गुन्हेगार असतील त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण त्यांचा जो लोकलढा चालू आहे सध्या, रस्त्यावरची लढाई देखील सुरू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होणार? वेळ मिळाल्यास वेळ पडल्यास मी निश्चित सामील होईल. पण जर कोणी पॉलिटिकल इंटेन्शननं त्या गोष्टीचं जर काही गोष्टी घडत असतील तर मला माझी सिक्युरिटी, कारण माझ्या भोवती सिक्युरिटी नाहीये, तिथं गेल्यानंतर काय होणार आहे हे मला माहिती नाहीये. अशा इनसिक्युअर परिस्थितीमध्ये मी तिथं जाईल का नाही आता मला डाऊट आहे. आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी अजित पवार आणि रोहित पवार एका व्यासपीठावर होते आणि त्यांनी सांगितले की रोहित पवार कशा पद्धतीने निवडून आलेत आणि तुला भावकीने वाचवलं असं देखील म्हटले होते. दुसरीकडे त्यांच्याच विरोधात त्यांच्याच मित्र पक्षाचे उमेदवार होते, तरी देखील त्यांनी स्वतःच्याच कुटुंबातील एक व्यक्ती पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले असं मला वाटतं. हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जरा समजून उमजून घेतलं पाहिजे. अजितदादा पवार या महाराष्ट्रामधल्या सत्तेची खीर वरपायला आहेत, पण भाजपच्या कार्यकर्त्याला पाडण्याचं षडयंत्र अजितदादा पवार करतात. हे भाजपच्या मुख्यमंत्र्यांना, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना, भाजपच्या ग्रासरूटच्या कार्यकर्त्याला कळलं पाहिजे की आपण ज्या माणसाला सत्तेत मांडीला मांडी लावून बसवलेला आहे तो माणूस मात्र आपली भावकी बघतोय, आपलं घर सांभाळतोय, गावगाड्यातला शोषिताचा वंचिताचा जो आवाज आहे तो आवाज संपवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी कायम अजितदादा पवारवर बोलत आलोय, जातीवादी माणूस आहे हा. आणि पवार फॅमिली ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे, कारण त्यांना कुटुंबाच्या घराच्या बाहेर कुठलंही पद जाऊ द्यायचं नाहीये. पवार फॅमिलीमध्ये मी आत्ता तुम्हाला सांगितलं की शरदचंद्रजी पवार 300 ते 400 संस्थांचे अध्यक्ष आहेत, इन्क्लुडिंग साखर संघ असो की आपलं रयत शिक्षण संस्था असो की माळेगाव शिक्षण संस्था असो की माळेगाव कारखाना असो. पवार फॅमिलीच्या हातामध्ये महाराष्ट्रातल्या 400 संस्था आहेत, 400पेक्षा जास्त संस्था आहेत आणि त्याच्या अध्यक्ष पवार फॅमिली आहे. आणि मग दुसरी पद्धत तुम्हाला माहितीच आहेत, शरदचंद्रजी पवार देशाचे नेते, सुप्रिया सुळे खासदार, आमचे अजितदादा उपमुख्यमंत्री, परत आमच्या अजितदादांच्या सुनेत्रा वहिनी खासदार, पुन्हा रोहितदादा पवार आमदार. किती पदं असावीत तुमच्या एकाच्या घरामध्ये. परत कारखानदार तुम्हीच, सहकारी कारखान्याचे अध्यक्ष तुम्हीच, खाजगी कारखान्याचे डायरेक्टर तुम्हीच, परत बाबा कलानीचे पार्टनर तुम्हीच, पंचशील ग्रुपचे पार्टनर तुम्हीच, पुन्हा तुम्ही बिल्डरांचे पार्टनर तुम्हीच. ब्रिटिश ईस्ट इंडिया नाही कंपनी तुमची.
कुठला सोशल जस्टिस? हा कुठली मंडल आयोगाची यात्रा तुम्ही काढताय नागपूरवरून? मंडल आयोगाने हे सांगितलं. हा सोशल जस्टिस असू शकतो? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, ज्या सासूसाठी आम्ही वाहिलं राहिलो तीच सासू तुम्ही आमच्या बोकांडी बसवलेले मुख्यमंत्री महोदय साहेब. आम्हाला हे अपेक्षित नव्हतं तुमच्याकडून. कुठं गेला माधव? कुठं गेला ओबीसी डीएनए तुमचा? करा ना सर्वे एखादा की तुम्हाला मतदान कुणी केलं. आणि काल परवा आमचे महादेवरावजी जानकर काल परवा जालन्यामध्ये बोलले. काय बोलले? आंब्याच्या झाडाला काय आंबे असतील त्या झाडाला हे मारलं जातं. आणि म्हणे मी काय पालकमंत्री, काय राजेश टोपेंना जालना जिल्ह्याचा पालकमंत्री करणार. जानकर साहेब, तुम्ही आमचे गुरु आहात. खरं तर खूप ठरवलंय आम्ही तुमच्यावर बोलायचं नाही म्हणून. मग काय पंकजा मुंडेंचं पालकमंत्रीपद काढून घेणार का? तुमचा पराभव कुणी केला? एवढं विसरताय 8-10 दिवसात? तुम्ही राजकीय नेते आहात. तुमची सकाळी एक भूमिका असू शकते, दुपारी एक असू शकते, संध्याकाळी एक असू शकते. तुम्हाला शुभेच्छा. पण आम्ही गावगाड्यातल्या ओबीसींच्या हक्क अधिकाराची लढाई आम्ही लावून धरणार. आम्ही हक्क आणि अधिकाराची लढाई जीव गेला तरी चालेल, पण गावगाड्यातल्या ओबीसींची लढाई, ओबीसीच्या प्रश्नावर एक तसूवर सुद्धा मागं सरकणार नाही होत आम्ही. आय एम ए कमांडर, आय एम ए नॉट डिमांडर. कुठं आहे कमांडर आणि डिमांडर? कमांडरचा डिमांडर कधी झाला? मला वाटतंय महादेवरावजी जानकरांचं हे वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. आणि हे वर्तुळ पूर्ण करत असताना ज्या पवारांना विरोध करून तुम्ही राजकारणाला सुरुवात केली, त्याच पवारांचं समर्थन करायला तुम्हाला उतरावं लागतंय. हे या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे. महादेवराव जानकरांचं वर्तुळ पूर्ण झालंय, पण हे वर्तुळ पूर्ण होत असताना गावगाड्यातल्या ओबीसींच्या वाट्याला नक्की काय आलं? जो विस्थापित धनगर समाज आहे, जो गावगाड्यातला बलुता आलुता आहे, ज्या गावगाड्यातल्या ओबीसीची आज आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त झाली, महादेवरावजी जानकर हे वर्तुळ पूर्ण करत असताना तुम्हाला काय मिळालं आणि काय नाही मिळालं ह्याचं ऑडिट होईलच. पण हे वर्तुळ पूर्ण होत असताना गावगाड्यातला विस्थापित परत अजून कोसो मैल विस्थापित झालाय. तुम्हाला राजकीय तुमचे काय पडलं असेल? तुम्ही डिमांडरचं कमांडर कधी होता आणि कमांडरचं डिमांडर कधी होता आणि तुमचं काय झालंय? मला वाटतंय, आम्हाला खूप वाईट वाटतं या गोष्टी बोलत असताना, की विस्थापितांच्या बाजूनं बोलणारा एक आवाज ज्यावेळी पवारांचं समर्थन करण्यासाठी उतरतो, नक्की तुम्हाला काय मिळालं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आम्हाला मिळालं पाहिजे. जरांगे पाटील असं म्हणाले, बीडच्या पालकमंत्र्याला आम्ही घरी बसवलंय, आता लवकरच जालन्याचा पालकमंत्री आम्ही घरी बसवतो. हे बघा, जरांगेंचा पॉलिटिकल अजेंडा आहे. मी महाराष्ट्रात नेहमी सांगत आलोय, महादेव जानकरांचा पराभव कुणी केला, खैरेंचा पराभव कुणी केला, पंकजा मुंडेंचा पराभव कुणी केला, हे आम्ही सांगत आलोय ना महाराष्ट्रामध्ये. आणि त्यांचा पॉलिटिकल अजेंडा होता. आणि आत्ता सुद्धा पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ते मुंबईला निघालेले आहेत. मुंबईचं ट्रॅफिक जाम करून, मुंबईची कायदा सुव्यवस्था विस्कळीत करून, बिघडवून काय मिळणार आहे त्यांना? त्यांना काय कळतं आरक्षणामधलं? मी नेहमी सांगतोय, काय कळतं जरांगेंना आरक्षणामधलं? शासन काय निर्णय देतं, कुठला GR तुमच्या हातात देतं, त्या GRचं पुढं काय झालं ह्याचं काय सांगता येईल का जरांगे पाटलांना? मला वाटतंय 4 चांगल्या माणसांनी पुढं आलं पाहिजे. कधीच ओबीसी आणि मराठा असा वाद महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नव्हता. त्या वादाचं मूळ शरदचंद्रजी पवारांच्या सांगण्यावरनं जरांगे नावाचं हे मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलंय आणि महाराष्ट्राचा भाईचारा बिघडलाय. धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाच्या भ्रष्टाचाराची फाईल गायब केली असा अंजली दमाने यांनी दावा केला. त्यांनी त्या कायम दावाच करत असतात. न्यायव्यवस्थेनं काय उत्तर दिलंय किंवा कोर्टामध्ये काय उत्तर आलंय त्याचं काय असेल तर मी त्याच्यावरती बोलेन. दमानी यांचा काय रोजचा व्यवसाय आहे, त्या बोलत राहतील. त्या अनेक प्रकरणं असतात, त्या प्रकरणांचं पुढे जाऊन काय होतं. जलसिंचन घोटाळा तुम्ही बघितलाय महाराष्ट्रामध्ये, त्याचं काय झालं शेवटाला ह्याचं उत्तर त्या आजही देऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे त्या काय बोलल्या, ह्या कोण आहेत अंजलीताई दमानिया? कुठल्या कोर्टाच्या काही जज वगैरे आहेत का? असं काही जजमेंट वगैरे आलंय का? त्यामुळं ते त्यांचा प्रोग्राम आहे, त्या करत राहतील. त्याच्यावर बोलण्यापेक्षा कोर्टातनं काय आलं असेल तर सांगा, मी त्याच्यावरती बोलेन. जाणीवपूर्वक ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जाते. नुसतं टार्गेट केलं जात नाही, डॅमेज केलं जातंय, संपवलं जातंय. आणि हे घडत आलेलं आहे वेळोवेळी. पण आता त्याला तीव्र धार प्राप्त झालेली आहे आणि गावगाड्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा त्याची झळ पोचते. कोण टार्गेट करतंय महाराष्ट्राला माहिती आहे ना. नाव घ्यायचं काय कारण आहे? मी वेळोवेळी नाव घेतलेलं आहे. आमच्यातल्या मिरच्या नेहल्या, आमच्या खळ्यावर आलं, आमची वैरण नेली.
नाव घ्यायला भीती नाव भीती? अरे मी भीत नाही. 350-400 किलोमीटर अंतर पार करून अंतरबली सराटीमध्ये येऊन उपोषण केलंय. भ्यायचं काय कारण? हं, आम्ही व्यवसाय केला, आम्ही गावगाड्यामध्ये सगळी कामं केली, पडेल ती कामं केली. आम्ही सामाजिक दुजाभाव वर्षानुवर्ष पेलला. त्याच्या रिप्रेझेंटेशनसाठी आरक्षण आहे राव. आणि आम्ही गरीब झालोय. गरिबीसाठी थोडंच आरक्षण आहे. गरिबी का आली या प्रश्नाचं उत्तर कुणीतरी कधीतरी शोधावं. आणि खेदाने नमूद करावं असं वाटतंय, प्रत्येक पक्षाचा नेता यावर बोलायला तयार नाही. हे वाईट आहे, महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी वाईट आहे. कोणच एकही नेता पुढे येऊन बोलायला तयार नाही की हा ओबीसीच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव होतोय, ओबीसी तळात गाडला जाईल, ओबीसीचं काहीही उरणार नाही. ओबीसीच्या बाजूनं दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये एकही नेता, बरं पुढारी बोलत नाहीत ती नाहीत, एकही साहित्यिक बोलायला तयार नाही, एकही विचारवंत बोलायला तयार नाही, एकही लेखक बोलायला तयार नाही, एकही सामाजिक शास्त्रज्ञ बोलायला तयार नाही, एकही सन्माननीय न्यायालयाचा रिटायर्ड जज बोलायला तयार नाही, एकही पत्रकार बोलायला तयार नाही, लेखक बोलायला तयार नाही. बरं झालं तुम्ही मला सांगितलं ते. पण माझा तुमच्यावर भरोसा आहे की माझा आवाज तुम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वांपर्यंत पोहोचवताय. देवेंद्र फडणवीस आणि सरकारमधले जे काही उपमुख्यमंत्री आहेत त्यांना काय इशारा असेल? आता शेवटी सगळं तुम्ही सुद्धा रस्त्यावरची लढाई सुरू करणार आहेत. मग सरकार ज्या भूमिका घेते त्या भूमिकेच्या अनुषंगाने काय इशारा? माझं गव्हर्नमेंटला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, दोन उपमुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, राहुल गांधी म्हणतात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. राहुल गांधी म्हणतात ओबीसीला आम्ही गेल्या 20 वर्षात समजून घेतलो नाही, चूक झाली. त्याच महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांचा ओबीसी बाबतची काय भूमिका आहे? जरांगेंना लेखी पत्र देणारे जालन्याचे खासदार, या महाराष्ट्रामध्ये जरांगेंना रसद पुरवणारे, फ्युएल पुरवणारे, जरांगेचं आंदोलन मोठे करणारे राजेश टोपे काल कुठल्या अधिकारानं त्या मंडल यात्रेत सामील झाले? तुम्ही पडला म्हणून तुम्हाला ओबीसी आठवला? कशामुळं? काय आहे बीडच्या खासदारांची भूमिका? त्या मंडल यात्रेत सामील व्हा आणि बोला की ओबीसीच्या हक्क अधिकाराला धक्का लागता कामा नये. करावं बजरंग सोनवणेंनी जाहीर, राजेश टोपेंनी जाहीर करावं. तुम्ही मनोज जरांगेच्या तर बाजूला राहा, नाही तर ओबीसीच्या तर बाजूला राहा. तुम्ही कसं काय दोन्ही बाजूला राहता राव? लेखी पत्र देणारे तुम्ही जरांगेंच्या आंदोलनाला जाऊन आणि आज तुम्ही मंडल यात्रा काढताय. मला वाटतं हे ओबीसीच्या तरुणांना अतिशय चांगल्या पद्धतीनं कळून चुकलेलं आहे. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पुढाऱ्याला, राजकारण्याला, पक्षाला आमचा ओबीसी बांधव जाब विचारेल. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी 29 तारखेचा जो मोर्चा निघणार आहे, रॅली निघणार आहे, त्या रॅलीमध्ये मी सुद्धा सहभागी होतोय, तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. त्यांना काय हो, त्यांना त्याला जोडूनच त्या प्रकाश सोळंकेंचं घर या आंदोलनामध्ये जाळलं गेलं ते सुद्धा आता हे बघा, त्या कोण क्षीरसागर आमदार आहेत ना, संदीप क्षीरसागर, काय माहिती हो बिचारायला सोशल जस्टिस? ओबीसी नेते. अरे कोण, कुठले ओबीसी नेते? अरे ओबीसीचं आरक्षण चाललंय आणि ओबीसीच्या प्रश्नावर तुम्ही बोलत नाही. कुठले ओबीसीचे नेते? आणि कुणी ठरवलं यांना ओबीसीचा नेता? काय कळतं यांना सोशल जस्टिस? काय कळतो सांगा ना. विमुक्त या शब्दाचा अर्थ मला संदीप क्षीरसागरांनी सांगायचा. विमुक्त म्हणजे काय? विमुक्त जाती जमाती असं जे म्हटलं जातं, या विमुक्त या शब्दाचा अर्थ त्यांनी मला समजावून सांगायचा. आता मी बोलल्यावर कुठून काढतील डिक्शनरीतून, कुणाला तर विचारतील. पण विमुक्त या शब्दाची मुक्ती होण्यासाठी तुमच्याकडे काय प्रोग्राम आहे? आणि कुठले ओबीसीचे नेते रे तुम्ही? काय अधिकार आहे तुम्हाला ओबीसी? मतासाठी ओबीसी नेते तुम्ही? अजिबात नाही. ओबीसीच्या प्रश्नावर बोला. जरांगेला पाठिंबा देऊन ओबीसीचे नेते तुम्ही होता. कसे बरं? नागपूरवरून मंडल यात्रा काढून तुम्ही जरांगेला पाठिंबा देता? हा डुप्लिकेटपणा आहे, निव्वळ डुप्लिकेटपणा. त्यामुळे सत्ताधारी असो की विरोधक असो, प्रत्येकाला ओबीसी बांधव जाब विचारेल. संदीप क्षीरसागरांना पुढे ओबीसीच्या ज्या काही आरक्षण आहे त्या अनुषंगाने मोर्चा काढता तुम्ही, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी काय आवाहन करा? अरे काय सहभागी होत आहेत हे? ज्याचा जमीर जिंदा है वो खुद शामिल हो जाएगा. ज्याला ओबीसीच्या हक्क अधिकाराची जाणीव आहे तो माणूस आपणहून पुढे येईल. ज्याला ओबीसी आरक्षणच म्हणजे काय माहित नाही तो काय बोलणार हो? त्याला माझी मतं जातील का, मी पडल का, मला फटका बसेल का, एवढंच सुचणार. महाराष्ट्राचं टोटल सामाजिक स्वास्थ्य आज रोजी बिघडलेलं आहे. 93-94ला जे मंडल आयोगाच्या माध्यमातून जे आरक्षण, आणि अजून एक मला खेदानं नमूद करावं असं वाटतं, ज्या माझ्या आंबेडकरी जनतेनं
ओबीसीचं आरक्षण मिळावं, मंडल आयोग लागू व्हावा म्हणून खस्ता खाल्ल्या, चळवळ उभी केली. त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते, त्यामध्ये रामदास आठवले होते, त्यामध्ये अरुण कांबळे होते, त्यामध्ये रामविलास पासवान होते, त्यामध्ये शरद यादव होते, त्यामध्ये लालू प्रसाद यादव होते. ज्या आंबेडकरी बांधवांनी, त्यामध्ये महामानव काशीरामजी होते, ज्या आंबेडकरी जनतेनं मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हावा म्हणून खस्ता खाल्ल्यात, चळवळ उभी केली, संघर्ष उभा केला, लढाई केली, तो आमचा जैविक बंधुभाव असलेली आंबेडकरी जनता मात्र या आंदोलनापासून खूप दूर आहे. त्यांनी लवकरात लवकर येऊन या आंदोलनाचं नेतृत्व करावं, अन्यथा ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. तुम्ही आता बोलताना देखील म्हणाले की ओबीसी नेते साहित्यिक आणि हे कुणी पुढे येत नाही, पण काही मागच्या दिवसांपूर्वी ज्या सभा झाल्या, ज्या ओबीसीच्या बचाव रक्षणासाठी मोठमोठे नेते असतील, त्यांनी या सभेमध्ये हजेरी लावली आणि तुमच्यासोबत ते पूर्ण आंदोलनात देखील सहभागी झाले, तुम्हाला पाठिंबा दिला. पण आज हे फक्त बाजूला राहिले आणि त्यावेळेस राजकारणाच्या फायद्यासाठी समोर आले होते का? नाही, त्यांनी बोललं पाहिजे असं माझं मत आहे. त्यांनी काय केलं याच्यापेक्षा, आता निवडणुका नाहीयेत, हक्क आणि अधिकाराच्या बाजूने जिथं तुम्हाला स्पेस मिळतोय तिथं तुम्ही बोललं पाहिजे असं माझं मत आहे. कोण हाऊसमध्ये बोलेल, कोण हाऊसच्या बाहेर बोलेल, कोण रस्त्यावर बोलेल, कोण लेखणीतनं बोलेल. अरे बोला, पण बोला. तुम्ही बोलणार नसाल तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड क्रांतीला पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र सामोरं जाईल. ओबीसीच्या आरक्षणापेक्षा आपली पुढची पॅरी आहे असं वाटतं का? त्याच्यामध्ये पंकजा मुंडे असतील, भुजबळ असतील किंवा इतर ओबीसीचे जे मंत्री असतील, नेते असतील, असं मी म्हणणार नाही, पण दुर्दैवानं जनता म्हणते, ओबीसी बांधव म्हणतायत. हे मात्र मला नमूद करावं लागेल, बोलावं लागेल. कारण मी नाही बोललो तर उद्या मला म्हणतील तुम्ही विरोधकावर टीका करताय पण तुम्ही स्वतःच्या माणसावर बोलत नाही. बोलावं लागेल दुर्दैवानं हे की नक्की काय झालंय. एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका जाहीर करावी, किती तुम्ही कुणब्याची सर्टिफिकेट दिलेत, आणि एकदा जाहीर करावं की उद्या पंचायत राजच्या निवडणुकामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही कुणाला तिकीट देणार आहोत. जर अर्लियर गेल्या 6 महिन्यात, वर्षा 2 वर्षात ज्यांनी कुणब्याची सर्टिफिकेट घेतले ते जर उमेदवार होणार असतील तर प्रत्येक पक्षाला माझं सांगणं आहे की तुमच्या विरोधामध्ये आमचा ओबीसी उभा राहील आणि ओबीसी बांधव ओबीसीला मतदान करतील. ओके, तुम्ही प्राध्यापक आहात, संविधानवादी आहात, विज्ञानवादी आहात, मात्र जरांगे पाटलावर तुम्ही अभद्र भाषेमध्ये वक्तव्य करता, कधी कधी एकेरी भाषेत, शिवराळ भाषेत त्यांना बोलता, असा आरोप जो आहे मनोज जरांगे पाटलांचे जे समन्वयक आहेत गंगाधर काळभोर यांनी केलेला आहे. तुम्ही जर नीट वागाल तर आम्ही नीट राहू, अन्यथा तुम्ही दिसाल तिथं तुमची जीभ आसुडू आणि आचरणाऱ्याला 1 लाख रुपये देऊ, असं त्यांनी बोललेलं आहे. कुठेतरी भाषेचं संतुलन हे बघा, चाललंय. लक्ष्मण हाकेंचं आंदोलन कधी सुरू झालं महाराष्ट्रानं बघितलंय. लक्ष्मण हाकेची पहिल्या वर्षभरातली आंदोलनाची भाषा महाराष्ट्रानं बघितलेली आहे. पण ही भाषाच जर कोणाच्या कानावर जाणार नसेल, मी सांगतोय ना, आत्ता माझ्या प्रेसमध्ये मी संविधानाचा, तत्वांचा किती वेळा उल्लेख केला. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट किती वेळा बोललो मी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची जबाबदारी 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची आहे. किती वेळा बोलायचं मी संविधानिक. त्यामुळं टन्नापेक्षा तरी मी एवढं तर वाईट बोललो नसेल ना. महाराष्ट्राच्या संविधानिक पदावर जे मुख्यमंत्री बसलेले आहेत हे सगळ्यांचे मुख्यमंत्री, त्याची आयमाई तर मी कधी काढली नाही. त्यामुळं ज्यांनी काचेच्या घरात राहायचं आणि दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करायची, असं ते त्यांना एका वाक्यात माझं त्यांना उत्तर असेल. ओबीसी आरक्षणाच्या मात्र ज्या पद्धतीनं हे भाषायुद्ध चालू आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे का? अशा पद्धतीच्या अभद्र भाषेला लगाम आलं पाहिजे का? जीव ओसरणं आणि बक्षीस जाहीर करणं हे कुठं चाललं? बक्षीस जाहीर करावं, त्यांनी आमचा जीव घ्यावा, आम्हाला गोळ्या घालाव्यात. मंडल आयोग लागू होत असताना 90च्या दशकामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर मंडल आयोग लागू झाला तर महाराष्ट्रात रक्ताचे पाट वाहतील, असं इथली माणसं बोललेले आहेत. त्यामुळे ही भाषा नवीन नाही आम्हाला. त्यामुळं चालवावं आमच्या गळ्यावर सुरी. जिम काय हसडताय, चालवा आमच्यावर. आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय, चालवा गळ्यावर सुरी आमच्या. आम्ही तयार आहोत. मी आता विदाऊट पोलीस संरक्षणाशिवाय मी बीड जिल्ह्यात आहे, आता बीड शहरामध्ये प्रेस घेतोय. मी जीव आपल्या हातात घेतलाय, हक्क अधिकाराची भाषा बोलतोय. हे कोणीतरी बोललं पाहिजे. एकही माणूस इथं बोलायला तयार नाही. जीव गेला तरी चालेल. तुम्ही जीभ काय हसडताय, घ्या जीव आमचा. तुम्ही तसा प्रयत्न करूनही बघितलाय. माझा बळी जाणार असेल ओबीसीच्या आंदोलकाचा, मग माझ्यासारख्या अजून माझे बांधव असतील, मंगेश ससाने असतील किंवा वाघमारे असतील किंवा अजून कोणी असतील, तुम्ही घ्या जीव. आम्ही एकटेच फिरत आहोत. तुम्ही जीवच घेत आलाय ना आजपर्यंत.
तुम्ही घोरपडे, अरे धनाजी घोरपडेचा जीव घेतलाय तुम्ही छत्रपती शिवरायांना विरोध केलाय. आम्ही तर गावगाड्यातले बलुते आलुते आहोत. आम्ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारी माणसं आहोत. घ्या जीव आमचा, चालेल, पण आम्ही हक्क अधिकाराची भाषा कुठंही थांबवणार नाही. सर, तुमचे ओबीसी आरक्षणाचे तळमळ दिसून येते. दुसरीकडे जर बघितलं, धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं यासाठी किती वर्षाचा लढा? हा प्रश्न मला वारंवार विचारला जातोय. ओबीसी आंदोलनात फूट पाडण्यासाठी विचारला जातोय. ज्या 27% आरक्षणामध्ये 3.5% आरक्षण जो धनगर समाज घेतो, सगळ्यात मोठा हिस्सा धनगर समाजाचा आहे. विजयंती अब कड मधला क. आमची पोरं MPSC UPSC नोकऱ्यामध्ये थोडंसं प्रतिनिधित्व मिळतंय, ते सोडून द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. धनगर समाज एकदा ओबीसी मधून बाजूला काढला की अख्खं आरक्षण आपल्या हातामध्ये येईल असं यांच्या मनामध्ये. मग मागणी करतात एसटीच्या आरक्षणाची, चुकीचे आहे. अरे मागणी करतात ती 4 पिढ्यांची लढाई आहे, तो वेगळा विषय आहे. पण आमचं आरक्षण सोडायचं असं तुमचं म्हणणं आहे का? धनगर समाजातला बिलॉंग करणारा कार्यकर्ता म्हणून माझी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला विनंती आहे, आपलं ताटातलं आरक्षण टिकलं पाहिजे. बंधूंनो, धनगराला बाजूला काढणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणं आहे. गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या हिताचं संरक्षण, गावगाड्यामध्ये मनगटाला मनगट लावण्याची ताकद ज्या धनगर समाजामध्ये आहे, ज्याची पॉकेटच्या पॉकेट बहुसंख्य लोकसंख्या आहे, त्या धनगर समाजाला बाजूला काढायचं आणि ओबीसीचं आरक्षण गिळंकृत करायचा डाव या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या माणसांनी आखलाय. या फोडा आणि झोडा राजनीतीपासून तुम्ही सावध व्हा. एसटीच्या आरक्षणाचं काय? एसटीचे आरक्षण देणार आहे का? करा डिक्लेअर. एका बाजूला करा डिक्लेअर. विचार करू आम्ही या गोष्टीचा. करा डिक्लेअर. गावगाड्यातल्या विजयंती अ आणि ब च्या लढाईचं काय करायचं ते आम्ही ठरवू. आम्ही जर विजयंती मधले अबकडा असू तर अबकडाचा निश्चित विचार यामध्ये करावा लागेल. तुम्ही एसटीच्या आरक्षणाची लढाई लढणार आहात? अरे मी काय बोलतोय, घरच आपलं पाडलंय. आज रोजीचा विचार करायचा की नाही? घर पाडलं जात आहे, डोंगराच्या पलीकडे तुम्हाला बंगला मिळणार आहे. बंगल्यावर विश्वास ठेवायचा? घर तुम्ही पाडायला चाललंय आमचं आजचं, आम्ही राहतोय ते, आणि तुम्ही आम्हाला बंगल्याची भाषा बोलताय. कुठला बंगला, कुणाचा बंगला, किती स्क्वेअर फूटचा, काय स्ट्रक्चर आहे ज्याचं सांगताय तुम्ही? जरांगेला कळतंय हे? धनगर समाज त्या जातीच बघावं, त्या जातीत बघावं. धनगर ओबीसी मध्ये येत नाही, कुणी सांगितलं तुला? कर ना अभ्यास, सल्ला घे. धनगराला बाजूला काढायचं आणि ओबीसीचं आरक्षण गिळंकृत करायचं, हा डाव आहे तुझा. मग म्हणता तुम्ही भाषा सटकली, मग तुम्ही खालच्या भाषेत बोलताय. अरे यांना कळतच नाही दुसरी भाषा, कुठल्या भाषेत बोलावं बरं? माझा शेवटचा प्रश्न, नेमकं तुमचा आता 29 तारखेला मराठा समाज मुंबईकडे चाललाय, ओबीसी समाजाची काय दिशा असेल आणि आंदोलन कधीपासून कसं सुरू होईल? हे बघा, आम्ही निश्चित महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा निघेल, पण आम्ही मुंबईमध्ये जाऊन ट्रॅफिक जाम करणार नाही आहोत, काउंटर आंदोलन देणार नाही आहोत. आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊ. आमचा पहिला टप्पा पूर्णही झालेला आहे. येऊ घातलेल्या 2-4 दिवसामध्ये आम्ही आंदोलनाची दिशा निश्चित करणार आहोत आणि गावगाड्यातल्या 18 पगड जातीला बरोबर घेऊन, व्यवस्थेला चॅलेंज करून नव्हे, आम्ही संविधान मानणारे आहोत. मंडल आयोग दिन ज्या दिवशी साजरा झाला महाराष्ट्रामध्ये 7 ऑगस्टला, त्या दिवशी जरांगेंनी ह्या मंडल आयोग कधी साजरा झाला, कुणी साजरा केला, का साजरा केला गेला, त्यांना माहीत आहे का? जे आरक्षण मागायला निघालेत ना ते कुणी लागू केलं? त्या दिवशी हे काय करत होते? त्यामुळं हे आरक्षण मागणं वगैरे हा फारस आहे. आरक्षण संपवणं हा त्यांचा डाव आहे आणि या डावापासून महाराष्ट्रातल्या अर्ध्या ओबीसी लोकसंख्या असणाऱ्या बांधवांनी जागं झालं पाहिजे. त्यांना आरक्षणाचं पडलं नाही. तुमचं आरक्षण संपवणं, गावगाड्यामधल्या सरपंच पदापासून महापौर पदापर्यंत हे आरक्षण गिळंकृत करण्याचा डाव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घातला जातोय. तेव्हा सावध.